Powered by SmartNet, co-powered by Triple S. दर्शन बांदेकर पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला होता. डिफेन्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. धावची चिसपूर. हो, हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसनी मिळाली. पुन्हा एकदा संदीप मकवा 5. हो हो हो, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. 9. हा स्लॉट मधला बॉल, एक हात बॅट वरनं सुटला होता. त्या बॉलला ऑन साइडला खेळलेत. स्क्वेअर लेगला शतरक्षक होते ना. हा फटका सजवलाय संदीप मकवानाचा. कोल्हापूर तडका मैदानामध्ये खेचलाय षटकार. खूप चांगला फटका मैदान. त्याने षटकार ठोकलाय. त्याच्या बॅक मधनं षटकारांचा आता पाऊस पडतोय. धावपलकावरती धाबा झालेत 15 धाबा. पुढचा बॉल बंद. समोरच्या दिशेने खेळलेत. बॅटच्या मधोमध लॉंगॉनच्या वरनं सीमारेषेच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. बेधुंद होऊन खणखणीत सणसणीत दणदणीत जाबीदच्या बॅट मधनं लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय षटकार. 24 वरती बॅकफुटवर गेले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हव्यामध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत आणि आता प्रतिम जेल सबीरने पकडलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, त्यानं पकडलाय जेल. 24 धाबांवरती पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू बॅटिंग करणाऱ्या टीमला दिला गेला. जय मल्हार ग्रुप जयसिंगपूर कोल्हापूर संघटना. 24 वरती 1. जावेद बाद झालाय. त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा होते. त्याने एक षटकार ठोकला होता. त्याच्यानंतर पहिल्या बॉल वरती कडे खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर समोर समोरच्या दिशेनं बिग हिट केलाय. लॉंगॉनच्या दिशेनं दर्शन बांदेकरनं प्रश्न विचारलाय. सिंधुदुर्ग मार्गनं रत्नागिरी पर्यंत प्रवास मी केलाय. या स्पर्धेमध्ये माझं स्वागत नाही होणार आहे. संदीप मकवानानं म्हटलंय निश्चित तुमचं स्वागत करू. षटकारनं स्वागत केलंय. कोल्हापूरचा तडका, कोल्हापूरचा ब्रँड मैदानामध्ये धाडलाय. धाव मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा टायमिंग करू शकले नाही. या बॅटच्या वरच्या फ्लोवरती लागला आणि चेंडू पुन्हा एकदा पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे. या स्पर्धेकरिता आपण अनेक पारितोषिक देखील पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी देखील लावण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच करिता 39 बदले 40 धाबा आहे. उत्तर दिलं जाईल का ते पाहणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला उत्तर देण्याकरिता शांतिदुर्ग वॉरियर्स ताई पॅकरचा संघ है. जावेद संदीप ऑफ टेप के बाहर गेंद थी, कट करना चाह रहे थे. बल्ले का बाहरी किनारा, गेंद थर्ड मैन पर चली गई डिग्री क्षेत्र में. फुल टॉस. क्या एक बार बल्ले की आवाज बहुत मीठी है, बिल्कुल मीठी है. डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर गए. लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात. इस बार अच्छा शॉट है. बहुत ही बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया लॉन्ग अप बाउंड्री के बाहर. 6 रन नाइक के लिए. नहीं, गेंद के ऊपर निगाह नहीं थी. ऑनसाइड पर खेलना चाहते, यह खतरा हो सकता है. थ्रो तो बहुत बढ़िया था और इस बार ऑनसाइड पर खेल दिया. बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है और कॉर्नर पर थोड़ा इंतजार किया. रन लेना चाह रहा, यह खतरा है. बहुत ही बेहतरीन थ्रो, शानदार थ्रो. देवा काळजी के लिए फुल टॉस. उसके पर बल्लेबाज बने बॉस और लाजवाब स्ट्रोक. गेंद बाउंड्री के बाहर. 6 रन दायरे के अंदर मौजूद. बढ़िया लाइन, लेकिन विकेट कीपर गेंद को नहीं रोक पा रहे हैं और बल्लेबाज आउट. अब पंपर के बबल नाइक हिट विकेट. निराश और नंबर हवा में बहुत ऊपर. क्या दूर भी जाएगी. गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं, उनके पास कोई मौका नहीं है. सुनील मालवनकर के बल्ले से शानदार गगनचुंबी 6 मुकाबला अपने नाम कर दिया है. और इस कहानी में बहुत सारे ट्विस्ट अपने देखे, मजा आया. अब जाकर अगला मुकाबला रत्नागिरी वॉरियर्स और ताई पैकर्स. रत्नागिरी वॉरियर्स टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको वो टॉस के लिए आना है. शांतिदुर्ग